अरे खा खा की लाजतोच कशा पायी तसंही तत्व जोपासायला आणि टिकवायला हिम्मत आणि निष्ठा लागते। पण फक्त हे आंबे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातल्या एकानं जरी एक मार्ग धरला ना की पुढची पिढी तो मार्ग धरायला मोकळी असते। आज हे आंबे घेऊन तुम्ही अथर्ववरती चांगले संस्कार करायचा हक्क गमावलाय। तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहेसा। तुम्हाला जी माणसं बरी वाटतील त्यांना आपलं म्हणा, पण मला मात्र माझे संस्कार सोडायला लावू नका। रेने, हे धैर्यानं दिलेला फोन माझ्याकडे कशाला द्यायलास? तुझ्यासाठी दिलाय त्यांना, ठेव। हो, खरं तुझ्याकडून दिला होता ना, म्हणून तूच दे त्याला परत। मी काय पोस्टमन आहे होय? मी नाही देणार ते, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते। रेने, जास्त नाटकी करू नकोस, धर। नाही ग, तू दे। आणि अजून एक सावे, भाऊ आता आतमध्ये काय म्हणाले ते नीट ऐकलंस ना? घरातला एक माणूस एका रस्त्याला चालायला लागला की त्याच्या पाठोपाठ त्याची सगळी पिढी त्याच मार्गावर चालायला मोकळी होत्या बघ। तसंच तुझ्या फ्रेंडशिप मुळे पण धैर्य जर चांगल्या मार्गाला लागला तर त्याच्या पाठोपाठ त्याची पुढची पिढी सुद्धा सगळी चांगल्या मार्गाला लागल सावे। बघ तुझे विचार बदलतायत का? शेवटी काय ग सावे, बदल हा निसर्गाचाच नियम आहे ना। चल परत।